हाँ बोल आदित्य, गेली का मंडळी व्यवस्थित? हो. ए मायना ना कसे होते रे? वेगळंच वाटतंय ना? हो रे, वेगळंच वाटतंय. म्हणजे नानांचा काही प्रॉब्लेम नाही, ते ओके होते. त्यांच्या लगेच शेजारच्या प्रवाशांबरोबर गप्पा पण सुरू झाल्या. पण माई जरा इमोशनल झाली होती. आणि तू रडलास की काय? तसं नाही रे, पण माई घरात नाही ही कल्पनाच ऑड वाटते मला. ती दूर गेलेली नाही आवडत. हो का? आईच्या लाडक्या बाळा, आपण हॉलिडेवर गेलो होतो तेव्हा ती दूरच नव्हती का आपल्यापासून? तेव्हा कसा तू अगदी मजेत होतास रे शहाण्या? ते वेगळं 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 काही नाही. जनरली लाडोबा आहेस तू. माई 24 तास घरात दिसला पाहिजे असं तुला वाटतं? हो, तसंच वाटतं मला. तिच्याशिवाय घरच वाटत नाही. हे मात्र खरं आहे. त्यांना जाऊन 4च तास झाले असतील, पण असं वाटतंय किती दिवस झालेत है ना. ते कधी येणार आहेत ते परत? अरे त्यांना तिथे पोहोचत दे. आणि आता काम कर जरा. येस बॉस. आणि बघ, घरी लवकर येण्याचं काही जमतंय का? ओके, ट्राय करतो मी. पण माई नसणार यार घरी. चल बाय. बाय. देवा, श्रावण बाळच आहे माझा हा नवरा. हाँ मोटा भाई, टेंशन नहीं लेवानू. आप बस फोन घुमाइए, सामान पहुंच जाएगा आपके दुकान पर. हाँ हाँ बिल्कुल. ओके ओके बाय. काय मग कशी वाटली पर्स? एकदम मस्त आहे. आणि माईंकडे गिफ्ट्स पण आवडल्या सगळ्यांना. तुझ्या चॉईसचं कौतुक होत होतं. मग शेवटी कळलं ना मनोज काय चीज आहे ते. ए मनोज, पण तू नक्की कसला बिझनेस करतोयस रे? अरे परवा त्या मेघनाच्या आईने विचारलं मला, तर मला सांगताच आलं नाही रे. त्यांना सांग माझा नवरा चोऱ्या मारा करत नाहीये. मनोज, अरे तू चिडतोयस कशासाठी इतका? विचारलं तर सांगता येतं ना आपल्याला, त्यात काय इतकं? हो, पण त्यांच्या विचारण्यामागचा हेतू कळतो ना मला. मी काही करू शकतो यावर विश्वासच बसत नाहीये त्यांचा. माझ्या अंगात धमक आहे. भरपूर पैसा कमवून मी तुला ऐशो आरामात ठेवू शकतो हे खरंच वाटत नाहीये त्यांना. म्हणून विचारतात. शंका वाटते माझ्याबद्दल. अरे पण आपण नीट उत्तर दिलं तरच शंका दूर होईल त्यांची. घ्या, म्हणजे आता तू पण त्यांचीच बाजू घेतेस. तुझ्याच मनात माझ्याबद्दल शंका आहे. अरे देवा, सरळ विचार करतच नाहीस का रे तू? प्रत्येक वेळी असा इगो मध्ये आणतोस आणि मग भांडण होतं तुझं सगळीकडे. काय ग विजया, अशी काय बसलीस आज? काही काम बिम नाही वाटतं आज. खरंच नाहीये अगं. काय बोलतेस? असं कसं काय? हे मीही तोच विचार करते ग. आज मला एवढा रिकामा वेळ कसा काय मिळाला? बरं, नाना माईंचं काही तसं एवढं काम नसतं. हा अगं काय झालं ना, आज मला आणि मेघनाला दोघींनाही जरा डाऊन वाटत होतं. तर मेघना काय म्हणाली की मुलं आली ना की मग आपण बाहेरूनच मागवूया काहीतरी खायला. त्याच्यामुळे मग निवांत. वा, गुड आयडिया. ए आपण पिझ्झा मागूया. ए नाही अर्चू, पिझ्झा वगैरे नाही. छान अशी काहीतरी भाजी आणि रोटी मागवूया. अरे यार, या बाबतीत ना तुझं आणि माझं कधीच एकमत होऊ शकत नाही. ए अर्चू, त्या स्पर्धेचं काही कळलं का ग? कुठल्या स्पर्धेचं? अशी काय करते? हा, ती स्पर्धा. अय्या, विसरलेच होते ग मी. मला ना जाम टेन्शन आलंय ग. अगं त्यात काय टेन्शन घ्यायचं? मिळालं तर मिळालं, नाही मिळालं तर नाही मिळालं. तसं नाहीये ग. हे बक्षीस जर मला मिळालं ना तर अमितचं स्वप्न पूर्ण करायला मला त्याला हातभार लावता येईल ना. एक सांगू विजया, मला खूप छान वाटतं जेव्हा तू अमित दादाचा इतका विचार करते. ए, मी नेहमीच तुझ्या अमित दादाचा विचार करते. ओ
माझ्यासाठी ना ही स्पर्धा खूप महत्वाची आहे. बालिके, ही स्पर्धा तूच जिंकशील. असं जर झालं ना अर्चू, तर तुला जे हवं असेल ते करून खायला घालेन मी. हो, कला म्हणजे गोड काहीतरी मिळणार.